नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. 23 नोव्हेंबरला राज्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि 23 तारखेपासूनच खरं तर महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न आहे की महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार. या अनुषंगाने मुंबई असेल किंवा दिल्लीमध्ये असेल मोठ्या बैठका होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. काल तब्बल 2.5 तास महायुतीची महाबैठक केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी जी आहे ती पार पडल्याचं पाहायला मिळतं. या बैठकीला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आदी महत्वाचे नेते जे आहेत ते उपस्थित होते. भाजपकडनं राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा असतील किंवा केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री असणारे अमित शहा असतील, दोन्ही बडे नेते दिल्लीतले उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं होतं. या बैठकीनंतर आज महायुतीची जी बैठक आहे ती मुंबईमध्ये होणार होती. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला जो आहे तो साधारणतः ठरणार होता, अशी माहिती जी आहे ती मिळताना पाहायला मिळत होती. मात्र आता जी बातमी हाती आलेली आहे, आता जी माहिती मिळालेली आहे, या माहितीनुसार महायुतीची जी बैठक आहे जी आज मुंबईत होणार होती ती बैठक आता रद्द करण्यात आलेली आहे आणि एकनाथ शिंदे जे आहेत ते आपल्या मूळ दरे या सातारा जिल्ह्यातलं जे दरे हे त्यांचं मूळ गाव आहे, त्या गावी रवाना झाल्याचं पाहायला मिळतंय. उद्या पुन्हा एकनाथ शिंदे जे आहेत ते मुंबईमध्ये परततील असं देखील जे आहे ते सांगण्यात येत आहे. दिल्लीत जेव्हा वरिष्ठ नेत्यांशी चर्चा होईल त्यानंतर साधारणतः 2 दिवसानंतर ही बैठक जी आहे ती पुन्हा घेतली जाईल अशी माहिती मिळताना आपल्याला पाहायला मिळते. काल जी बैठक झाली होती, जी महाबैठक महायुतीची म्हटलं जातं, या बैठकीमध्ये खरं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कोण यावर जवळपास शिक्कामोर्तब झालंय अशी माहिती मिळत होती. देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडेल असं बोललं जात होतं, तर एकनाथ शिंदेकडे उपमुख्यमंत्री पद जे आहे ते दिलं जाईल असं बोललं जात होतं. शिवसेनेला जे आहे ते केंद्रामध्ये एक मंत्रिपद मिळेल. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही केंद्रामध्ये एक मंत्रिपद मिळेल असं साधारणतः बोललं जात होतं. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उपमुख्यमंत्री पदाबरोबरच अर्थमंत्रीपद आणि पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री पद जे आहे ते अजित पवारांना दिलं जाऊ शकतं. अशी साधारणतः स्थिती जी आहे ती किंवा अशी साधारणतः जे चित्र आहे राज्याच्या राजकारणामध्ये ते आपल्याला बोललं जाताना पाहायला मिळत होतं. आपण जर 1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती आहे आणि 1962 ला जी पहिली निवडणूक झाली होती महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतरची, त्या निवडणुकीपासून ते 2024च्या निवडणुकांपर्यंतचे आकडे पाहिले तर एका पक्षाला इतक्या मोठ्या प्रमाणावर यश जे आहे भारतीय जनता पक्षाला मिळालं हे पहिल्यांदा होताना आपल्याला पाहायला मिळतंय. भाजपाच्या इतिहासात 1980 पासून ते 2024 पर्यंतच्या निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रात मोठं यश जे आहे ते भाजपाला पहिल्यांदा मिळताना पाहायला मिळतंय. 2014 ला 122 आणि 2019 ला भाजपच्या 105 जागा निवडून आल्या होत्या. त्यानंतर आता भाजपच्या ज्या आहेत त्या 133 जागा निवडून आलेल्या आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळं कदाचित मुख्यमंत्री जो आहे तो लवकर निवडला जाईल, कारण सिंगल हँडेड मेजॉरिटी जी आहे ती महायुतीकडे असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळं जर आपण पाहिलं तर उद्या खरं तर महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून 8 दिवस पूर्ण होत आहेत. मात्र 8 दिवस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याच प्रश्नाने प्रश्न जो आहे तो महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये विचारला जातोय किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेच्या मनामध्ये हेच आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल. महायुतीकडून सातत्याने बैठकांवर बैठका ज्या आहेत त्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. काल जो एक फोटो समोर आला होता या बैठकीमधला, तो फोटो जर आपण बारकाव्याने पाहिला तर या फोटोमध्ये आपल्याला प्रफुल्ल पटेलांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळतंय, सुनील तटकरेंच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळतंय, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीसांचा चेहरा जो आहे तो खुलल्याचा पाहायला मिळतोय. मात्र एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावर कुठेतरी एक नर्वसनेस जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळं उलटसुलट चर्चा ज्या आहेत त्या राज्याच्या राजकारणात होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र एकनाथ शिंदेने जेव्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती, भगतसिंग कोश्यारींनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली होती, त्यावेळी जरी आपण तो फोटो पाहिला, एकनाथ शिंदेच्या शपथविधीचा तो फोटो जो आहे तो फोटो आपण पाहिला, तर साधारणतः मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरही एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावर काल फोटोमध्ये जे भाव होते अगदी तसेच भाव असल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे एका फोटोवरून निष्कर्ष काढणं जे आहे ते अर्थातच चुकीचं आहे आणि त्यामुळं या उलटसुलट चर्चा ज्या आहेत त्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच आता कदाचित उद्यापर्यंत
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार या प्रश्नाचं कदाचित उत्तर मिळण्याची शक्यता आहे. शिंदेचे शिवसेनेचे बडे नेते आणि प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी असं म्हटलेलं आहे की 2 तारखेनंतर शपथविधीसाठी मोठा मुहूर्त आहे आणि त्यामुळे कदाचित 2 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होईल किंवा मग 6 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होईल असं साधारणतः बोललं जात असल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीतच महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण, भाजपामध्ये खरंच देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय का, मुख्यमंत्री पदाबरोबरच महसूल खातं असेल, गृह खातं असेल, या प्रमुख खात्यांवर जे आहे ते भाजपाकडेच राहताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर सार्वजनिक बांधकाम असेल, नगरविकास असेल, अशी प्रमुख खाती जी आहेत ती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे मिळणार असल्याचं पाहायला मिळतंय. तर अर्थ खात्याबरोबर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग असेल, महिला बालविकास असेल, क्रीडा असेल, ग्रामविकास असेल, अशी प्रमुख खाती जी आहेत ती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राहतील असं बोललं जात आहे. या मंत्रिमंडळामध्ये जर आपण पाहिलं तर प्रमुख जर आपण पाहिलं तर या मंत्रिमंडळाच्या वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर एक चर्चा अशी होती की या मंत्रिमंडळामध्ये साधारणतः 50% जे आहे ते नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. साधारणतः 4 महिला मंत्री ज्या आहेत त्या या मंत्रिमंडळामध्ये असतील. म्हणजे आता जर आपण पाहिलं तर सुरुवातीला राज्यामध्ये महिला मंत्रीच नव्हती. त्यानंतर अजित पवारांनी जेव्हा शपथ घेतली त्यावेळी अजित पवार जेव्हा महायुती सरकारमध्ये सामील झाले, अजित पवार जेव्हा महायुती सरकार बरोबर आले त्यावेळी आदिती तटकरेंच्या रूपाने केवळ 1 महिला मंत्री राज्याला मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे आता जो नवीन सरकार रिफॉर्म होईल त्या सरकारमध्ये किमान 4 महिला मंत्री ज्या आहेत त्या असतील असं बोललं जात आहे. लाडकी बहीण योजनेचं यश जे आहे ते पाहता मंत्रिमंडळामध्येही लाडक्या बहिणीला स्थान मिळेल असं साधारणतः बोललं जात असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान हे सगळे प्रश्न तर आहेतच, मात्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे साधारणतः प्रमुख प्रश्न जो आहे तो उपस्थित होताना पाहायला मिळतोय आणि या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते अवघ्या 1 ते 2 दिवसामध्ये आपल्याला मिळताना पाहायला मिळणार आहे. अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.